Hello dear student. Okay, myself Shubham Shivajirao Kale. Okay, today we are discussing about our new chapter of science, that is composition of matter. Okay, आज आपण आपल्या 8व्या वर्गाच्या सायन्सचा नेक्स्ट चॅप्टर सुरू करत आहोत. बरेच दिवस झालं दिवाळीमुळं म्हणा, लॉकडाऊनमुळं म्हणा, बाकीच्या कामामुळं म्हणा आपलं लेक्चर बंद होतं. तर आजपासून लेक्चर येतील आपले. ओके, आजपासून आपले रेग्युलर व्हिडिओ लेक्चर येतील. तर आज आपण आपला नवीन चॅप्टर सुरू करत आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे कंपोजिशन ऑफ मॅटर. हा सायन्सचा चॅप्टर आहे. कशाचा आहे बेटा? सायन्सचा चॅप्टर. 8व्या वर्गाच्या सायन्सचा चॅप्टर आहे. काय? कंपोजिशन ऑफ मॅटर. ओके, मॅटरच्या कंपोजिशन बद्दल आपल्याला सर्व काही शिकायचं आहे. कशाच्या? मॅटरच्या कंपोजिशन बद्दल आपल्याला या चॅप्टरमध्ये सर्व काही शिकायचं आहे. ओके, हा 6वा चॅप्टर आहे बेटा. बघून घ्या. 6वा काय 7वा नाही, 6वाच आहे. 6वा चॅप्टर. तर आपला पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज मॅटर? बेटा मॅटर म्हणजे काय? ओके, लक्षात घ्या. मी तुम्हाला मागच्या इनसाइड द ॲटम या 5व्या चॅप्टरमध्ये सुद्धा सांगितलं होतं की मॅटर म्हणजे काय. मॅटर म्हणजे आपल्या अवतीभोवतीचं सगळं, आहे की नाही. तुम्ही सुद्धा मॅटर आहात, मी सुद्धा मॅटर आहोत. हा फळा सुद्धा मॅटर आहे, ही मार्कर सुद्धा मॅटर आहे की नाही. डस्टर, खुर्ची, हा कॅमेरा सुद्धा मॅटर आहे. जे गोष्ट आपण पाहू शकतो डोळ्यानं, जे गोष्ट आपण आपल्या डोळ्यानं पाहू शकतो, ज्याला टच करू शकतो असं व्यवस्थित, आहे की नाही, त्याचं काहीतरी वजन असेल, आहे की नाही, त्याचं काहीतरी मास असेल, आहे की नाही, या पेनचं काहीतरी मास असेल ना. हे सर्व गोष्टी काय आहे? मॅटर आहे. म्हणजे आपल्या अवतीभोवतीचं सर्व काय? मॅटर आहे. काय आहे? मॅटर आहे. आपलं घर, विटकर, फॅन, टेबल, सर्व काही काय? मॅटर. मग मॅटरची डेफिनेशन काय? एनिथिंग अराउंड अस, आपल्या अवतीभोवतीचं सर्व. एनिथिंग अराउंड अस विच हॅव्स मास अँड ऑक्युपाईज स्पेस इज कॉल्ड ॲज मॅटर. काय बेटा? कोणत्याही गोष्टीचा पहिला पॉईंट काय असते? डेफिनेशन. एनिथिंग अराउंड अस विच हॅव्स मास विच हॅव्स mass and occupies space. Anything around us which has mass and occupies space is called as matter. Is called as matter. Okay, is called as matter. आपला दुसरा पॉईंट काय राहील? लक्षात घ्या. तुम्हाला पहिला पॉईंट कळला का? आपल्या अवतीभोवतीचं सर्व ज्याला मास आहे, ज्याला काय आहे? मास आहे. मास म्हणजे काय? वस्तुमान. आता मला सांगा, याचं काहीतरी मास आहे की नाही? याचं काहीतरी मास आहे पेन. आणि या पेनला जर मी इथं ठेवलं तर याला एवढी जागा लागली की नाही? स्पेस, आहे की नाही. अशी कोणतीही गोष्ट ज्याला काहीतरी मास आहे, आपल्या अवतीभोवती अशी कोणतीही गोष्ट ज्याला काहीतरी मास आहे आणि ज्याला काहीतरी जागा लागते, ते सर्व काय आहे? मॅटर आहे. ओके, दुसरा काय आहे बेटा? मॅटर इज मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल पॉईंट. दुसरा पॉईंट काय आहे? मॅटर इज मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल टायनी पार्टिकल्स. Matter is made up of very small tiny particles. Matter is made up of very small tiny particles known as atoms. Or molecules. लक्षात घ्या. आपल्या अवतीभोवतीचं जे काही आहे, ज्याला काहीतरी मास आहे आणि जे जागा घेते, त्याला काय म्हणतो आपण? मॅटर म्हणतो. ओके, आणि हे मॅटर कशानं बनलेलं आहे? मॅटर इज व्हेरी स्मॉल टायनी पार्टिकल्स नोन ॲज ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स. आहे की नाही. या जगातलं सगळं मॅटर कशानं बनलेलं आहे? बारीक बारीक ॲटम्सनं बनलेलं आहे, बारीक बारीक मॉलिक्युल्सनं बनलेलं आहे की नाही. मला सांगा, हा जर समजा गजाचा तुकडा असेल, हा गज आहे ना, गजाचा तुकडा असेल, लोखंडाचा तुकडा असेल, तर हे लोखंडाचा तुकडा बारीक 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 अशा खूप असंख्य बारीक पार्टिकलनं बनलेला आहे ना. त्यांना आपण ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स म्हणत असतो. म्हणजे प्रत्येक मॅटर, या जगातलं प्रत्येक मॅटर हे ॲटम किंवा मॉलिक्युल्सनी बनलेलं असते. ओके, चला हे व्यवस्थित लिहून घ्या. ओके बेटा,
तर आता आपण मॅटर आणि मॅटर कशानं बनते हे पाहिलं. आता आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ मॅटर. काय पाहणार आहोत? टाइप्स ऑफ मॅटर. यालाच काय म्हणतो आपण? क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. म्हणजे आपण आहे की नाही आता मॅटरचं क्लासिफिकेशन पाहणार आहोत की मॅटर कसं असते, किती टाईपचं असते, काय काय असते त्याच्यात, त्याचे कोणकोणते टाईप असतात, त्या टाईपबद्दल माहिती पाहणार आहोत पूर्ण डिटेल. तर नेहमी लक्षात घ्या, मॅटर इज मेनली ऑफ टू टाईप्स. म्हणजे मॅटरचं 2 टाईपमध्ये क्लासिफिकेशन होते. ओके, तर काय असते बेटा? मॅटर इज मेनली क्लासिफाईड इंटू 2 मेन टाईप्स. काय? मॅटर इज मेनली क्लासिफाईड इंटू 2 मेन टाईप्स. ओके, मॅटर इज, पहा लक्षात घ्या, मॅटर इज मेनली क्लासिफाईड इंटू टाइप्स. मॅटर इज मेनली क्लासिफाईड इंटू 2 मेन टाइप्स. ओके, काय असते? पहिलं क्लासिफिकेशन असते बेटा फिजिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. काय? फिजिकल क्लासिफिकेशन. आणि दुसरा असते बेटा केमिकल क्लासिफिकेशन. ओके, मॅटर इज मेनली क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स. ओके, फिजिकल क्लासिफिकेशन और फिजिकल टाइप ऑफ मॅटर. यालाच काय म्हणायचं बेटा? फिजिकल टाइप ऑफ मॅटर. फिजिकल क्लासिफिकेशन और फिजिकल टाइप ऑफ मॅटर. केमिकल क्लासिफिकेशन और केमिकल टाइप्स ऑफ मॅटर. फिजिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर आर ऑफ 3 टाइप्स: सॉलिड, लिक्विड and gas. Wow. Physical classification of matter. Physical types of matter are of 3 type. Okay, physically the matters are of 3 type. किती टाइप असते तर 3: सॉलिड, लिक्विड, गॅसेस. आहे की नाही? केमिकली these are also of 3 types. ओके, केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर किती टाईपचं असते बेटा? हे सुद्धा 3 टाईपचं असते. कोणतं असते? एलिमेंट्स. दुसरा असते बेटा कंपाऊंड्स. काय? तिसरा असते मिक्सचर्स. ओके, तिसरं काय असते? मिक्सचर्स. लक्षात घ्या, केमिकली मॅटर सुद्धा 3 टाईपमध्ये क्लासिफाय होतो: एलिमेंट्स, कंपाऊंड्स आणि मिक्सचर. म्हणजे आपल्या सिलेबसला किती मॅटर पाहायचे आहेत आपल्याला? आपल्या सिलेबसला आपल्याला 6 मॅटर पाहायचे आहेत: सॉलिड, लिक्विड, गॅस, एलिमेंट्स, कंपाऊंड, मिक्सचर. पहा, लक्षात घ्या. आहे की नाही? या 6 टाईपला फिजिकल आणि केमिकल अशा 2 महत्त्वाच्या क्लासमध्ये डिवाइड केलं. 2 समजलं? म्हणजे मॅटर इज मेनली क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स: फिजिकल क्लासिफिकेशन आणि दुसरं केमिकल क्लासिफिकेशन. फिजिकल क्लासिफिकेशन इज ऑफ 3 टाइप्स: सॉलिड, लिक्विड, गॅसेस. केमिकल क्लासिफिकेशन इज ऑल 3 टाइप: एलिमेंट्स, कंपाऊंड्स, मिक्सचर्स. ओके, चला, तर हे झालं बेटा क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. आता आपल्याला एकेकानं सर्व पाहायचे आहे. पहिले आपण सॉलिड पाहणार, नंतर लिक्विड पाहणार, नंतर गॅस पाहणार. म्हणजे पहिले आपण फिजिकल क्लासिफिकेशनचे 3 टाईप पाहणार, नंतर आपण केमिकल क्लासिफिकेशनचे 3 टाईप पाहणार. ओके, तर आपण आता फिजिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर हेडिंग टाकणार. मग याच्यात पहिलं सॉलिड, दुसरं लिक्विड, तिसरं गॅस बद्दल माहिती पाहणार. ओके, नोट डाऊन दिस. ओके बेटा, तर फिजिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर मध्ये आपण पहिले काय पाहणार आहोत? सॉलिड बद्दल. आहे की नाही? मी आहे की नाही इथं एक पॉईंट लिहितो सॉलिड बद्दल आणि त्यांचा मिनिंग तुम्हाला समजून सांगतो. तुम्ही व्यवस्थित कॉपीमध्ये लिहा, कामी येणार तुमच्या या. ओके, लक्षात घ्या. सॉलिड म्हणजे काय बेटा? सॉलिड म्हणजे द सबस्टन्स विच हॅव डेफिनाइट शेप, डेफिनाइट मास अँड व्हॉल्यूम. आहे की नाही? द सबस्टन्स विच हॅव, द सबस्टन्स हे शॉर्ट फॉर्म आहे सबस्टन्सचा. SUB म्हणजे सबस्टन्सचा शॉर्ट फॉर्म. द सबस्टन्स विच हॅव डेफिनाइट शेप, comma, mass and volume. आहे की नाही? The substance which has definite shape, definite mass and definite volume is called as solid. लक्षात घ्या की ज्या सबस्टन्सला एक डेफिनाइट शेप असते, ज्या सबस्टन्सला एक डेफिनाइट मास असते, ज्या सबस्टन्सला डेफिनाइट व्हॉल्यूम असते, त्याला सॉलिड म्हणतात.
आहे की नाही, लक्षात घ्या. आता समजा मी हे डस्टर घेतलं, या डस्टरला एक डेफिनाइट शेप आहे. हा पहा, याचा एक शेप आहे. शेप म्हणजे आकार. या शेप म्हणजे काय असते बेटा, आकार. मास आहे की नाही, याला मास आहे की नाही. आता याचं काहीतरी 1 ग्राम 2 ग्राम 3 ग्राम 10 ग्राम आहे की नाही, 10 ग्राम 15 ग्राम अर्धा किलो 1 किलो काहीतरी मास असेल ना, याचं काहीतरी मास असेल ना. याला आपण वजन काट्यावर ठेवलं तर याचं काहीतरी वजन होईल ना, त्याला मास म्हणतात. मास म्हणजे वस्तुमान. काय, मास म्हणजे वस्तुमान. मास म्हणजे वस्तुमान. डेफिनाइट शेप, डेफिनाइट मास अँड डेफिनाइट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे आकारमान. जर समजा एखाद्या गोष्टीला आहे नाही, जर समजा एखाद्या गोष्टीला डेफिनाइट शेप असेल, डेफिनाइट मास असेल आणि डेफिनाइट व्हॉल्यूम असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सॉलिड. आता याचा काहीतरी व्हॉल्यूम असेल ना, कोणत्याही सॉलिडला व्हॉल्यूम असते. व्हॉल्यूम म्हणजे आकारमान आहे की नाही, लक्षात घ्या. शेप हे फक्त आपण सांगू शकतो, आकार आपण सांगू शकतो असा आहे, पण आपण आकारमान मोजू शकतो. याचा व्हॉल्यूम आपल्याला ऐक ना व्यवस्थित टेप लावून मोजता येते, ठीक आहे. त्याला आपण म्हणतो आकारमान. म्हणजे सॉलिडला शेप असते, मास असते, व्हॉल्यूम असते. ओके, समजलं. चला, तर हे झाला बेटा आपला पहिला पॉईंट. आपला दुसरा पॉईंट आहे, आपला दुसरा पॉईंट काय आहे, हे अर्थ तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके, हे अर्थ तुम्ही लिहून घेऊ शकता. दुसरा पॉईंट काय आहे बेटा, दुसरा पॉईंट आहे द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन सॉलिड इज स्ट्रॉंग. पहा, लक्षात घ्या. सॉलिड असते ना, सॉलिडच्या मॉलिक्यूल मधलं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असते, है की नाही. द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, काय, द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन सॉलिड इज स्ट्रॉंग, आहे की नाही, लक्षात घ्या. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, लक्षात घ्या. हा एक मॉलिक्यूल आहे, हा दुसरा मॉलिक्यूल आहे, हा तिसरा मॉलिक्यूल आहे, असं हे चौथा मॉलिक्यूल आहे, हे पाचवा मॉलिक्यूल आहे, हे सहावा मॉलिक्यूल आहे, ठीक नाही. आता लक्षात घ्या, हे बारीक बारीक पार्टिकल काय, ॲटम्स किंवा मॉलिक्यूल्स. हे काय, ॲटम्स और मॉलिक्यूल्स. तर कोणताही मॅटर, मग ते सॉलिड असो लिक्विड असो, बारीक पार्टिकलनं ॲटम किंवा मॉलिक्यूलनंच बनलेला आहे ना. मग सॉलिडमध्ये या मॉलिक्यूल मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, दोन मॉलिक्यूल, हे पहा, हे एक मॉलिक्यूल, हे एक मॉलिक्यूल, किंवा हे एक मॉलिक्यूल, किंवा हे एक मॉलिक्यूल, किंवा हे एक मॉलिक्यूल, किंवा हे एक मॉलिक्यूल, हे किंवा हे कोणतेही दोन धरा, कोणतेही दोन धरा. म्हणजे सॉलिडच्या मॉलिक्यूल्स मधलं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे स्ट्रॉंग असते. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे कळलं का, दोन मॉलिक्यूलच्या मधातलं, हे बघा आम्ही काय म्हणत आहोत, दोन मॉलिक्यूलच्या मधातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, दोन मॉलिक्यूलच्या मधातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, आता हे झालंय दुसरा पॉईंट. तिसरा, ऐक नाही, तिसरा पॉईंट काय सांगते बेटा, द इंटरमॉलिक्युलर स्पेस, the intermolecular space of or distance, हे बघा, डिस्टन्स म्हणजे दोघांच्या मधातला अंतर. ओके, सॉलिड मॉलिक्यूल मध्ये दोघांच्या मधातला अंतर कमी असते. द इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स or इंटरमॉलिक्युलर स्पेस बिटवीन द पार्टिकल ऑफ सॉलिड, बिटवीन द particle of solid is minimum.
द इंटरमॉलिक्युलर स्पेस और डिस्टन्स बिटवीन पार्टिकल ऑफ सॉलिड इज मिनिमम. ओके, लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, तुम्ही एखादा सॉलिड घेतला, त्या सॉलिडला तुम्हाला कॉम्प्रेस करता येते का? हो, करता येते, पण खूप कमी करता येते. म्हणजे सॉलिड आर इनकॉम्प्रेसिबल किंवा व्हेरी निग्लिजिबली कॉम्प्रेस, आहे की नाही? सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल, आहे की नाही? सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल. सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल. लक्षात घ्या, जर समजा मी एखादा सॉलिड घेतला, समजा हे डस्टर केलं, ऐक नाही, समजा मी हे असं डस्टर घेतलं, याला असं दाबतो म्हणलं, याला कॉम्प्रेस करून दाबतो म्हणलं, याला असं कॉम्प्रेस करून, ऐक नाही, तर हे कॉम्प्रेस व्हायला का? होईना झालं. हे स्पंज सारखं कॉम्प्रेस व्हायला का? होत नाही आहे. म्हणून सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल. किंवा काही सॉलिड असे असतात जे खूप कमी कॉम्प्रेस होतात पण खूप कमी होतात. म्हणून आपण काय म्हणतो? सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल. ओके, सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल. काय म्हणतो आपण? सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल. ओके, सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल. आता लक्षात घ्या, सॉलिड्स आर रिजिड, प्लास्टिक और इलास्टिक. सॉलिड्स आर रिजिड, प्लास्टिक और इलास्टिक. बेटा, रिजिड म्हणजे काय? रिजिड म्हणजे ज्याचा आकार आपण बदलू शकत नाही. प्लास्टिक म्हणजे काय? प्लास्टिक म्हणजे ज्याचा आकार बदलल्यानंतर पुन्हा पहिल्यासारखा होत नाही. बघा, लक्षात घ्या, प्लास्टिक म्हणजे आपली प्लास्टिकची बॅग नाही. प्लास्टिकचा सायन्समध्ये थोडा वेगळा अर्थ होतो. प्लास्टिक किंवा प्लास्टिसिटी याचा थोडा वेगळा अर्थ होतो. काय? समजा आपण एखाद्या सॉलिडचा आकार बदलला तर त्याचा आकार आपल्याला पहिल्यासारखा करता येत नाही. काही सॉलिडचा आकार आपल्याला पहिल्यासारखा करता येत नाही. एकदा बदलल्यानंतर पहिल्यासारखा आकार करता येत नाही, त्याला प्लास्टिक म्हणतात, आहे की नाही? इलास्टिक म्हणजे काय? इलास्टिक म्हणजे ज्याचा आहे की नाही आपल्याला आहे की नाही, इलास्टिक म्हणजे ज्याला आपण आहे की नाही ताणवलं तर ते वापस पहिल्या जागेवर येते आपल्या, त्याला इलास्टिक म्हणतात. म्हणजे काही सॉलिड हे रिजिड असतं, प्लास्टिक असतं, इलास्टिक असतं. ओके, काही प्लास्टिक सॉलिड हे रिजिड असतात, काही सॉलिड हे प्लास्टिक असतात, काही सॉलिड हे इलास्टिक असतात. म्हणून सॉलिड्स आर रिजिड, प्लास्टिक और इलास्टिक. सॉलिड्स आर रिजिड, प्लास्टिक और इलास्टिक. ओके, त्यानंतर सहावा पॉईंट काय? द डेन्सिटी. काय म्हणलं मी? द डेन्सिटी ऑफ सॉलिड इज ग्रेटर दॅन लिक्विड अँड गॅसेस. द density of solid is greater than liquid and gases. The density, बघा लक्षात घ्या, सॉलिडची डेन्सिटी लिक्विड आणि गॅसेस पेक्षा जास्त असते, ग्रेटर असते. तर हे झाली बेटा सॉलिड बद्दल. पण काय आहे पहिला पॉईंट? द सबस्टन्स विच हॅव डेफिनाइट शेप, मास अँड व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज सॉलिड. ज्या सबस्टन्सला डेफिनाइट शेप असते, ज्या सबस्टन्सला डेफिनाइट मास असते, ज्या सबस्टन्सला डेफिनाइट व्हॉल्यूम असते, त्याला सॉलिड म्हणतो. सॉलिडमधील इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे स्ट्रॉंग असते. कसं असते? स्ट्रॉंग असते. सॉलिड पार्टिकल मधली हे स्पेस आहे ना, हे जागा, हे मधली जागा हे कमी असते. खूप कशी असते? कमी असते, आहे की नाही? सॉलिड आर इनकॉम्प्रेसिबल. सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल. किंवा याचं तुम्ही असं लिहू शकता, सॉलिड्स आर निग्लिजिबल, दे हॅव और स्लाइटली और निग्लिजिबल कॉम्प्रेसिबिलिटी. और negligible compressibility. Solids are incompressible. Solids are incompressible or negligible compressibility. है कि नहीं?
असं सुद्धा म्हणू शकता. तर हे झाली बेटा सॉलिड बद्दल पॉईंट. चौथा पॉईंट, पाचवा पॉईंट काय आहे, सॉलिड्स आर रिजिड, सॉलिड्स आर प्लास्टिक, सॉलिड्स आर इलास्टिक. सॉलिड्स हे रिजिड राहू शकतात, सॉलिड्स हे प्लास्टिक राहू शकतात, सॉलिड्स हे इलास्टिक राहू शकतात. समजलं. द डेन्सिटी ऑफ सॉलिड इज ग्रेटर दॅन लिक्विड अँड गॅसेस. लिक्विड आणि गॅसेसपेक्षा सॉलिडची डेन्सिटी ग्रेटर असते. कशी असते, ग्रेटर असते, जास्त असते. तर हे झाली बेटा सॉलिड बद्दल पॉईंट. तर हे पॉईंट लिहून घ्या, हे तुम्हाला एक्सरसाइज मध्ये सुद्धा कामी येतील पॉईंट. ओके. ओके, तर आता आपण लिक्विड्स बद्दल पाहत आहोत. याआधी आपण सॉलिड बद्दल पाहिलं. लक्षात घ्या, सॉलिडचे जे पॉईंट आहेत ना त्याच्यात थोडेसे वेगळे, जरासे वेगळे लिक्विडचे पॉईंट असतात. म्हणून तुम्ही सॉलिड आणि लिक्विडचे पॉईंट व्यवस्थित पहा. ऐक ना, सॉलिड, लिक्विड आणि गॅसचे पॉईंट व्यवस्थित पहा. पहिले सॉलिड, मग लिक्विड, मग गॅस. ऐक ना, लिक्विडचा पहिला पॉईंट काय आहे, द सबस्टन्स विच डज नॉट हॅव डेफिनाइट शेप. ओके, द सबस्टन्स विच डज नॉट हॅव definite shape. But have definite mass and volume. ओके, ज्या सबस्टन्सला डेफिनाइट शेप नसते, डज नॉट हॅव, ज्या सबस्टन्सला डेफिनाइट शेप नसते, डेफिनाइट मास असते, डेफिनाइट व्हॉल्यूम असते, त्याला लिक्विड म्हणतात. तुम्ही म्हणसाल सर लिक्विडला डेफिनाइट शेप नसते. हो नसते. कसं काय, अरे लिक्विडला जर तुम्ही ग्लासमध्ये टाकलं तर तो ग्लासचा आकार घेईल. शेप म्हणजे काय, आकार. जर लिक्विडला तुम्ही आहे की नाही एका परातीत टाकलं तर ते परातीचा आकार घेईल. जर लिक्विडला तुम्ही एका बॉक्समध्ये टाकलं तर तो त्या बॉक्सचा आकार घेईल. जर लिक्विडला एका तुम्ही टाकीत टाकलं तर तो त्या टाकीचा आकार घेईल. आहे की नाही. म्हणजे लिक्विडला तुम्ही ज्या भांड्यात टाकलं तो त्या भांड्याचा आकार घेईल. म्हणून लिक्विडला शेप नसते. हा, पण लिक्विडला मास असते, लिक्विडला व्हॉल्यूम असते, शेप नसते. आहे की नाही. लिक्विडला शेप नसते. ओके, लिक्विडला शेप नसते. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय आहे, द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन लिक्विड इज मॉडरेट. ओके, the intermolecular force of attraction between liquid molecules is moderate. लक्षात घ्या, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सॉलिड मध्ये सगळ्यात जास्त राहते. लिक्विड पे नंतर लिक्विड, नंतर गॅस. म्हणजे लिक्विड मध्ये कसं आहे, मॉडरेट. गॅस मध्ये सगळ्यात कमी, सॉलिड मध्ये सगळ्यात जास्त, लिक्विड मध्ये कसं आहे, मध्यम, मॉडरेट. म्हणून इथं मॉडरेट शब्द लिहिला. समजलं. द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन लिक्विड मॉलिक्युल्स इज मॉडरेट. आहे की नाही, मॉडरेट. तिसरा पॉईंट काय आहे, द इंटरमॉलिक्युलर स्पेस इज ग्रेटर दॅन सॉलिड. आहे की नाही. द इंटरमॉलिक्युलर स्पेस इन लिक्विड इज ग्रेटर दॅन सॉलिड किंवा लेस दॅन लिक्विड म्हणलं तरी चालते. या दोघांऐवजी आपण इथं सुद्धा मॉडरेट शब्द वापरला तरीही चालते. समजलं. the intermolecular space between the intermolecular space or distance, the intermolecular space or distance. इंटरमॉलिक्युलर स्पेस म्हणजे काय, दोन मॉलिक्युलच्या मधातला स्पेस. हा एक मॉलिक्युल, या दोघांच्या मधातला स्पेस म्हणजे, आहे की नाही, हा एक मॉलिक्युल आणि हा एक मॉलिक्युल, या दोघांच्या मधाचा स्पेस म्हणजे इंटरमॉलिक्युलर स्पेस. त्यालाच काय म्हणतो आपण, इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स. ओके, the intermolecular space or intermolecular distance between liquid molecules
LIQ म्हणजे लिक्विडचा शॉर्ट फॉर्म, लिक्विड मॉलिक्युल्स इज मॉडरेट, आहे की नाही. आता लक्षात घ्या, लिक्विड्स आर स्लाइटली कॉम्प्रेसिबल. लिक्विडला तुम्हाला कॉम्प्रेस करता येते, पण सॉलिड एवढं नाही. सॉलिडला कसंच कॉम्प्रेस करता येत नाही. सॉलिडला कॉम्प्रेस करता येत नाही, हा लिक्विडला थोडं कॉम्प्रेस करू शकता. म्हणून लिक्विड्स आर slightly compressible. Okay, or they have very low compressibility. किंवा स्मॉल करा, व्हेरी स्मॉल compressibility. ओके, पाचवा पॉइंट काय सांगते, लिक्विड्स आर फ्लुइड्स. दे आर फ्लुइड्स. बेटा फ्लुइड्स म्हणजे ज्यांची फ्लो होण्याची टेंडन्सी असते. फ्लुइड्स म्हणजे जे वाहू शकतात. म्हणजे लिक्विड हे काय आहे, फ्लुइड्स आहेत जे वाहू शकतात, त्यांना काय म्हणतात, फ्लुइड्स. ओके, 6वा पॉइंट आहे बेटा, द डेन्सिटी ऑफ लिक्विड इज लेस दॅन सॉलिड. द डेन्सिटी ऑफ लिक्विड इज लेस दॅन सॉलिड बट ग्रेटर दॅन गॅसेस. पहा लक्षात घ्या, सॉलिडचे एक्झाम्पल तुम्ही काय घेऊ शकता, सॉलिडचे तुम्ही काही एक्झाम्पल घेऊ शकता. लिक्विडचं काय घेऊ शकता, वॉटर, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, काही घ्या एक्झाम्पल तुमच्या मनाने. एक्झाम्पल वॉटर, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, हे काय हे लिक्विडचे एक्झाम्पल आहे. सॉलिडचे काही घेऊ शकता, स्टोन, त्यानंतर आपलं फॅन, टेबल, हे काय आहे, वुडन ब्लॉक, हे काय आहे, सॉलिडचे एक्झाम्पल. हे झाली बेटा लिक्विडचे एक्झाम्पल. ओके, पहा लिक्विडचे 6 पॉईंट, सॉलिडचे 6 पॉईंट. एक्झाम्पल, पहिला पॉईंट काय, ज्या सबस्टन्सला डेफिनाइट शेप नसते पण डेफिनाइट मास असते, डेफिनाइट व्हॉल्यूम असते. ज्या सबस्टन्सला डेफिनाइट शेप नसते पण डेफिनाइट मास असते, डेफिनाइट व्हॉल्यूम असते. म्हणजे लिक्विडला मास असते, व्हॉल्यूम असते, शेप नसते. ओके, दुसरं, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशी असतात, सॉलिड पेक्षा कमी असतात म्हणजे मॉडरेट, पण गॅसेस पेक्षा जास्त असतात म्हणजे मॉडरेट, मध्यम. इंटरमॉलिक्युलर स्पेस सुद्धा कशी असते, मॉडरेटच असते, मध्यम, आहे की नाही. लिक्विड्स आर स्लाइटली कॉम्प्रेसिबल. लक्षात घ्या, लिक्विड्सला तुम्हाला थोडंफार कॉम्प्रेस करता येते. ओके, म्हणजे दे हॅव स्मॉल कॉम्प्रेसिबिलिटी. लिक्विड्स हे काय असते, फ्लुइड म्हणजे वाहू शकते. लिक्विड्स हे वाहू शकते. जे कोणी वाहू शकते त्यांना फ्लुइड्स म्हणतात. फ्लुइड म्हणजे द टेंडन्सी टू फ्लो. ठीक आहे. डेन्सिटी ऑफ लिक्विड इज लेस दॅन सॉलिड. पहा, लिक्विडची डेन्सिटी सॉलिड पेक्षा कमी असते पण गॅसपेक्षा जास्त असते. ओके, एक्झाम्पल आहे की नाही, वॉटर, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, हे काय लिक्विडचे एक्झाम्पल. कॉपी करा. ओके बेटा, तर फिजिकल क्लासिफिकेशनमध्ये आपण सॉलिड आणि लिक्विड बद्दल पाहिलं. आता आहे की नाही, हे तुम्ही व्यवस्थित लिहून घेतलं असेल. आता आपण आहे की नाही नेक्स्ट लेक्चरमध्ये गॅसेस बद्दल पाहू आणि केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटरवर जाऊया. ओके, तोपर्यंत हॅव अ नाईस डे टू ऑल. चला.